In one of the chapters, Aristotle also discussed the difference between poetry and history, or let us say difference between tragedy and history. या दोघांमधला डिफरन्स त्याने सांगितलेला आहे एका चॅप्टरमध्ये, की हिस्ट्रीमध्ये आणि काव्यामध्ये काय फरक असतो, विशेषतः ट्रॅजेडीमध्ये काय फरक असतं, तर तो आपण बघू. तर पोएट्री किंवा ट्रॅजेडी काय असते? ओके, इट इज फिलॉसॉफिक ऑर परहॅप्स मोर फिलॉसॉफिक. ओके, कारण की त्याच्यामध्ये अशा काही जीवनातल्या गोष्टी सांगितलेल्या असतात ज्या की सामान्य लोकांना सहजतेने समजत नाहीत. बट वन्स दे सी धिस ट्रॅजेडी, ओके, दे कॉम्प्रिहेंड दोज थिंग्स, त्यांना त्या गोष्टी कळतात. ओके, जीवनातल्याच. ओके, असं काहीतरी सत्य त्याच्यामध्ये सांगितले जाते, म्हणून ते काय आहे, फिलॉसॉफिक आहे ट्रॅजेडी. पण हिस्ट्री इट इज लेस फिलॉसॉफिक, त्याच्यामध्ये फिलॉसॉफी काहीच नसते हिस्ट्रीमध्ये. ओके, जे असते ते सरळ सरळ झालेल्या घटना त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. त्यानंतर ट्रॅजेडी किंवा पोएट्री इज अबाउट अ युनिव्हर्सल मॅन ऑर फॅक्ट. ओके, ट्रॅजेडीमध्ये काय सांगितलं जाते किंवा पोएट्रीमध्ये काय सांगितलं, कशाबद्दल लिहिलं जाते, तर युनिव्हर्सल मॅनबद्दल. आता युनिव्हर्सल मॅन म्हणजे काय, तर सार्वत्रिक. सार्वत्रिक म्हणजे वरोऱ्यातला माणूस एका विशिष्ट सिच्युएशनमध्ये कसा बिहेव करेल. ओके, पुण्याचा माणूस एका विशिष्ट सिच्युएशनमध्ये कसा बिहेव करेल, आफ्रिकेमधला माणूस विशिष्ट सिच्युएशनमध्ये कसा बिहेव करेल, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कुठलाही का माणूस असो तो एका विशिष्ट सिच्युएशनमध्ये आल्याच्या नंतर तो कसा वागू शकतो, पॉसिबिलिटी काय आहे, त्याचं इमिटेशन केलं जातं. म्हणजे तो माणूस वरोऱ्याचा असतो का ट्रॅजेडीमधला, तर नाही. जरी ती ट्रॅजेडी त्याच्यामध्ये डायलॉग हे वऱ्हाडी भाषेमधले असले तरी सुद्धा त्याच्यामधलं जे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर ज्या पद्धतीनं बिहेव करते त्या पद्धतीनं जगातलं कुठलाही माणूस बिहेव करत असतो. ओके, म्हणून याला काय म्हटलं जाते, युनिव्हर्सल मॅन बद्दल ते लिहिले असते. आणि युनिव्हर्सल फॅक्ट, फॅक्ट म्हणजे तथ्य म्हणा किंवा इन्सिडेंट म्हणा. ओके, जे काही दाखवलं जाते हे सगळीकडे तसं घडतं. फक्त वऱ्हाडी भाषा आहे म्हणून ते फक्त वरोऱ्यात भरतं तसं असतं, किंवा फक्त विदर्भातच घडतं असं नाही. ओके, इट कुड हॅपन युनिव्हर्सली, सगळीकडे ते घडू शकतं आणि तशाच पद्धतीनं घडू शकतं. ओके, तसंच हिस्ट्री इज अबाउट अ पर्टिक्युलर मॅन. ओके, हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये ऑर अ पर्टिक्युलर फॅक्ट. पण हिस्ट्री मात्र असं जनरलायझेशन करतं का, एखादी घटना जर वरोऱ्यात घडली, ओके, तर हीच घटना जगात दुसरीकडे घडते का, तर नाही. ओके, 1857चं युद्ध हे भारतात झालं, जगात झालं का दुसरीकडे, नाही झालं. ओके, जरी त्यासारखं झालं असेल तर इट हॅज ऑन अनदर नेम. ओके, त्याला दुसरं काहीतरी नाव दिलेलं असतं. 1857 स्वातंत्र्य युद्ध हे नाव नसते दिलेलं. म्हणजेच हिस्ट्री काय करते, तर पर्टिक्युलर फॅक्ट किंवा पर्टिक्युलर मॅन बद्दल लिहिते. ओके, हिटलरचा जर इतिहास असेल तर तो इतिहास पंडित नेहरूचा इतिहास होऊ शकतो का, किंवा जॉर्ज बुशचा किंवा डोनाल्ड ट्रम्पचा इतिहास होऊ शकतो का, तर नाही. ओके, तर हिस्ट्री हा विशिष्ट माणसाला धरून लिहिते किंवा विशिष्ट घटनेला धरून लिहिते. पण ट्रॅजेडी किंवा पोएट्री ही युनिव्हर्सल म्हणजे कॉमन, सार्वत्रिक फॅक्ट्स किंवा सार्वत्रिक माणसाला धरून लिहिते. त्यानंतर आहे पोएट्री किंवा ट्रॅजेडी डिपिक्ट्स नॉट ओनली व्हॉट हॅज हॅपन्ड. ओके, काय घडलेलं आहे हेच फक्त डिपिक्ट करत नाही. डिपिक्ट करणं मीन्स वर्णन करणे किंवा लिहिणे. काय घडलेलं आहे हेच फक्त लिहित नाही, नॉट ओनली. ओके, व्हॉट हॅपन्स, काय घडत आहे एवढंही फक्त लिहित नाही, तर काय अजून काय लिहिते, तर बट ऑल्सो व्हॉट मे हॅपन, काय घडलेलं होतं, काय घडत आहे, याचबरोबर काय घडणार आहे किंवा काय घडू शकते, व्हॉट मे हॅपन इन फ्युचर, हे सुद्धा पोएट्री डिस्क्राईब करते. ओके, म्हणजे जनरलायझेशन करते प्रत्येक गोष्टीचं. तर मागे असं झालं होतं, आता असं होत आहे, तर फ्युचरमध्ये असं असं होऊ शकतं, या गोष्टी तो लिहितो. पण हिस्ट्री असं सांगतं का, व्हॉट विल हॅपन इन फ्युचर, नाही, सांगत नाही. तर मग हिस्ट्री काय करते, तर इट डिपिक्ट्स, डिपिक्ट्स म्हणजे वर्णन करणे किंवा लिहिणे. इट डिपिक्ट्स व्हॉट हॅज ॲक्च्युली हॅपन्ड, काय घडत आहे हे सुद्धा लिहित नाही, काय घडलेलं आहे. ओके, कालपर्यंत वगैरे काय घडलेलं आहे हे सांगते, आता या क्षणाला काय घडत आहे हे सांगत नाही. ट्रॅजेडीच्या बाबतीमध्ये किंवा पोएट्रीच्या बाबतीमध्ये इट लाईक फिलॉसॉफी टेल्स द ट्रूथ ऑफ हायर काइंड. ओके,
ते पहिलं जे सेंटेन्स आहे ते याला धरूनच योग्य वाटतं. जसं फिलॉसॉफीमध्ये काय आहे, फिलॉसॉफी सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये लाईफ बद्दल डिस्कशन केलं जातं, जगण्याच्या पद्धती, ओके, जीवन कशा पद्धतीचं असावं, थॉट्स, ओके, ट्रूथ काय असतं, वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीच्या फिलॉसॉफिकल थिंग्स या ट्रॅजेडीमध्ये डिस्कस केलेल्या असतात. तुम्ही जर मॅकबेथ वाचला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो डायलॉग छान आठवू शकतो कदाचित. लाईफ इज नथिंग बट अ फ्लटरिंग साऊंड, फ्लटरिंग सोल, असं काहीतरी एक डायलॉग आहे. ओके, सिग्निफाईंग नथिंग, म्हणजे माणसाचं जीवन काय आहे तर एक छोटूसा असा एक फडफडणारा दिवा आहे जो कधीही विझू शकतो, ज्याचं सिग्निफिकन्स काय तर काहीच नाही आहे. असे खूप सारे डायलॉग्स, किंवा किंग लिअरमध्ये सुद्धा त्या किंग लिअरची छान डायलॉग्स तुम्हाला कळाले असतील, किंवा त्या फुलनं पण खूप सारी फिलॉसॉफी सांगितलेली आहे. तर असं हिस्ट्री काय करते, सॉरी, पोएट्री काय करते तर फिलॉसॉफी सांगण्याचा, समोर मांडण्याचा ऑडियन्सपर्यंत प्रयत्न करते. ओके, आणि म्हणून ही हिस्ट्रीपेक्षा पोएट्री सुपेरियर आहे. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये नॉट फिलॉसॉफिक, सो इन्फेरियर टू पोएट्री. पण हिस्ट्रीला काही फिलॉसॉफी शिकवायचं नसतं. ओके, आणि म्हणून ती पोएट्रीच्या तुलनेमध्ये ही सुपेरियर नाही आहे, ती खालच्या दर्जाची आहे, इन्फेरियर आहे. इन्फेरियर मीन्स खालच्या दर्जाची, सुपेरियर मीन्स वरच्या दर्जाची. ओके, आणि लास्ट डिफरन्स वी कॅन स्टेट दॅट पोएट्री फॉलोज लॉज ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नेसेसिटी. ओके, पोएट्री काय करते की काय आवश्यक आहे आणि काय शक्य आहे. ओके, प्रोबॅबिलिटी मीन्स शक्य, आणि नेसेसिटी मीन्स आवश्यक, गरजेचं. तर काय शक्य आहे आणि काय आवश्यक आहे, या दोन गोष्टीचा विचार करून पोएट्री लिहिली जाते किंवा ट्रॅजेडी लिहिली जाते. बट इन केस ऑफ हिस्ट्री वी डोंट थिंक आयदर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑर ऑफ नेसेसिटी. देअर वी ओनली थिंक ऑफ फॅक्ट्स. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण फॅक्ट्स काय, तथ्य काय, ट्रूथ काय आहे, ओके, म्हणजे तिथं काय ऍक्च्युली घडलं याचा विचार केला जातो. ठीक आहे. कवितेमध्ये मात्र शक्य काय आणि आवश्यक काय या दोन्ही गोष्टी कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. तर दीज आर द मेजर डिफरन्सेस इन ट्रॅजेडी अँड हिस्ट्री, किंवा पोएट्री अँड हिस्ट्री.